काय आहे, संजय राऊत साहेब हे मला वाटत नाही की काही शेणामागं जीवन ठेवतील, शिल्लक ठेवतील. आपल्याकडं काही लोक असे असतात की गंजीखाना पेटवायचा आणि पेटवल्यानंतर सकाळी तिथं राख शिल्लक राहिल्या का बघायला जायचं, आणि राहिली असली तर ती फुकायची, कारण राखसुद्धा राहता कामा नये. तशी शिवसेना त्यांच्या हयातीमध्ये पाक फुकूनच जाते काय मला कळत नाही. कोणी माणूस गेला की त्याला पैसे मिळाले. अरे ही माणसं अनेक वर्ष तुमच्यावर लढली, अनेक वर्ष तुमच्यावर त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं, अनेक वर्ष त्यांनी सत्तेच्या विरोधामध्ये लाट्या काट्या खाल्ल्या. त्यावेळी काय त्यांना कोणी पैसे दिलेलं होतं का? आणि मला असं वाटतं की एवढ्या रकमेवरती माणसं विकली म्हणजे ही माणसं विकाऊ होती का? त्यांना तुम्ही जनावरं समजता का बाजारातले? आणि प्रत्येकाला एक मान सन्मान असतो. संजय राऊत साहेब, तुम्ही सामान्य माणसाची हेटाळणी करू नका. तुमचा जो मातोश्री आहे, आम्ही महायुतीत होतो, अनेक आमदार मातोश्रीच्या भोवतानं प्रदर्शनं घालायचे, खासदार प्रदर्शनं घालायचे, तरी त्यांना 6-6 महिना आत भेट मिळत नव्हती. हे आम्ही डोळ्यानं अनुभवलेलं आहे. तुम्ही मात्र घोषा लावून घरात झोपणार आणि सामान्य माणसाला रस्त्यावर लढायला लावणार, आणि तुम्हाला वाटतंय असं सत्तेचं गाजर हातात धरणार. आता लोकप्रतिनिधी किंवा कार्यकर्ता हा शहाणा झालेला आहे, त्याला बरं वाईट सगळं कळत असतं.